नमस्कार मित्रांनो. पंतप्रधान बदलले तरी परिस्थिती बदलणार आहे का, हा प्रश्न पडलाय हे बरोबर आहे, पण याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काहीही संबंध नाही आहे. पंतप्रधान आपल्यावर राज्य करणाऱ्या देशाचे बदललेले आहेत. अँडी बर्नहॅम हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. त्यांनी काल कार्यभार स्वीकारला. तिकडची जी व्यवस्था असते त्याच्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पक्षाचा नेता किंवा पक्षाचा अध्यक्ष बनते, तेव्हा जर तो पक्ष सत्तेत असेल तर ती व्यक्ती पंतप्रधान बनते. म्हणजे इंग्लंडमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग वगैरे असे प्रकार नसतात. जो पक्षाचा नेता, जो पक्षाचा अध्यक्ष, तोच पंतप्रधान. सत्ता असेल तर, विरोधात असेल तर विरोधी पक्षनेता. आणि त्यामुळे 22 जून 2026ला त्यांचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षामध्ये अंतर्गत निवडणुकांचे सोपस्कार झालं, पण निवडणुकीला कोणी उभंच राहिलं नाही. आणि त्यामुळे स्टारमर यांना पक्षाध्यक्षपदासाठी आव्हान देणारे अँडी बर्नहॅम पंतप्रधान झाले. 17 तारखेला त्यांची बिनविरोध निवड झाली पक्षाध्यक्ष म्हणून, आणि 20 तारखेला म्हणजे काल त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला. गेल्या 10 वर्षामध्ये ब्रिटनचे हे 7वे पंतप्रधान आहेत. 2020पासनं ब्रिटनचे हे 6वे पंतप्रधान आहेत. म्हणजे दर वर्षाला एक या हिशोबाने तिथे पंतप्रधान बदलत आहेत. त्यातले काही पंतप्रधान तर 3-4 महिने एवढाच कालावधी टिकले. आता हे जे बर्नहॅम आहेत ते महापौर होते. हे आपल्या किशोरीताईंना चान्स आहे. मँचेस्टर हा तिकडचा गिरणगाव, ब्रिटनमधलं जुनं गिरणगाव, म्हणजे पूर्वी मँचेस्टरमध्येच कपड्याच्या गिरण्या स्थापन झाल्या आणि ते कपडे भारतात यायला लागले. नंतर जेव्हा मँचेस्टरमध्ये कपडे महाग पडायला लागले, तिकडचं कापड, तेव्हा मग लालबाग, परळ या सगळ्या भागात गिरण्या उभ्या राहिल्यानंतर हे गिरणगावही बंद झालं आणि ते अहमदाबादला आणि आता आणखीन तिरुपूर वगैरे कुठेतरी गेलेलं आहे. पण या मँचेस्टर शहराचे महापौर ते होते आणि त्याला किंग ऑफ नॉर्थ इंग्लंड असं त्यांना म्हटलं जातं. याचं कारण ब्रिटनमध्ये डाव्या मजूर पक्षाची आत्ता सत्ता आहे आणि हा म्हणजे जे उद्धव ठाकरेंसाठी लालबाग, परळ, शिवडी, दादर, वरळी, नायगाव हा भाग होता आहे, तसा तो ब्रिटनच्या लेबर पक्षासाठी हा भाग, जो श्रमिकांचा, जो अजूनही कट्टर तिथल्या इंग्लिश मजूर लोकांचा भाग आहे आणि ते या पक्षाला कायम पाठिंबा देत आलेले आहेत. या सगळ्या गेल्या काही वर्षातल्या आर्थिक उदारीकरणामुळे, जागतिकीकरणामुळे या सगळ्या भागाला अवकळा आली. या भागातले उद्योगधंदे सगळे बंद होण्याच्या मार्गावर आले. बरेचसे उद्योगधंदे चीनला गेले आणि त्यामुळे इथल्या लोकांनी मग कंटाळून उजव्या पक्षाला, हुजूर पक्षाला, कॉन्झर्वेटिव्ह टोरीज यांना मतदान केलं होतं. पण गेल्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा मजूर पक्षाकडे, लेबर पक्षाकडे, डाव्या विचारांच्या पक्षाकडे आले आणि त्यामुळे त्या भागातनं आलेले अँडी बर्नहॅम हे एका प्रकारे श्रमिकांचे प्रतिनिधी, सामान्य लोकांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. ते महापौर होते, अनेकदा महापौरपदी ते निवडून आले होते. इकडे जशी बृहत मुंबई आहे तसं तिथे बृहत मँचेस्टर, हे बृहत प्रकार तिकडे पण असतो आणि बृहत मँचेस्टरचे महापौर होते. त्याच्या आधी ते संसद सदस्य होते आणि त्यामुळे त्यांच्या सरकारची ध्येय धोरणं कशी असणार याच्याबद्दल खूप चिंता होती. कारण ते अधिक डाव्या विचारांचे असल्यामुळे, समाजवादी विचारांचे असल्यामुळे ते पंतप्रधान झाल्यावर पहिली गोष्ट काय करणार तर कर कमी करणार, लोकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत वाढ करणार, रेवडी वाटप करणार आणि त्यामुळे मार्केट कोसळलं. कारण ब्रिटनची अवस्था फार चांगली नाही आहे. सगळे पाकिस्तानी आणि इकडून तिकडून लोक घेतलेले आहेत. भारतात नाही, जवळपास 18 लाख लोक तिकडे स्थायिक झालेले आहेत. 3.5 लाख लोक म्हणजे ब्रिटिश नागरिक आहेत, 18 लाखांहून जास्त भारतीय, आणि 3.5 लाख लोक कामासाठी तिकडे गेलेले आहेत.
आणि त्यामुळे असे लोक सगळे घेतल्यामुळे, अर्थात भारतीय तिथल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी आहेत, पण पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन सगळे लोक घेतल्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेवर प्रेशर आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष आहे की ब्रिटन या सगळ्या गोष्टीतनं मार्ग कसा काढणार. हे 6 पंतप्रधान का बदलले? कारण ब्रिटनची दिशा पूर्णपणे हरवलेली आहे. हे जे सगळे मुख्यतः बेकायदेशीर लोकांना वेगवेगळ्या कारणांनी कायद्याचं राज्य म्हणून प्रवेश दिला, त्यांनी ब्रिटनची अवस्था पाकिस्तानसारखी करायला सुरुवात केली. ब्रेक्झिटच्या वेळेला त्यांना असं वाटलं होतं की आपण ब्रिटनमधून युरोपमधनं बाहेर पडू तर आपल्याला आपल्या देशाची आपल्या मनाप्रमाणे रचना करता येईल. प्रत्यक्षात तसं झालं नाही. कारण जेव्हा तुम्हाला जगामध्ये भारताची स्पर्धा आहे, चीनची स्पर्धा आहे, आग्नेय आशियाची स्पर्धा आहे, तेव्हा तुम्ही विकसित देश या स्पर्धेत टिकून राहू शकत नाही. पण त्या जुन्या साम्राज्यवादी मेंटॅलिटीतनं, मानसिकतेतनं की आपण एकटे वेगळे राहिलो तर आपण संपूर्ण जगात पुन्हा एकदा आपण आपल्या ज्या वसाहती होत्या त्यांच्याबरोबर आपण एक नवीन व्यापारी आघाडी करू शकू, या उद्देशाने त्यांनी ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनचं एक्झिट त्यांनी केलं. पण त्याच्यातनं देशात पूर्णपणे राजकीय दुभंगलेली अवस्था निर्माण झाली. आणि मग ते ब्रेक्झिट कसं करायचं या सगळ्या गोंधळामध्ये याच्यापूर्वी सत्तेवर असलेल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे 4 पंतप्रधान बदलले. आणि त्यानंतर 2024 साली डाव्या पक्षांची सत्ता आली, लेबर पक्षाची सरकार आली. तिथे सर कीर स्टारमर म्हणून आंतरराष्ट्रीय घटनातज्ञ होते तेही, आणि असे मानवतावाले वकील वगैरे इथले पुण्याचे असतात तसे. आणि ते पंतप्रधान झाले. आणि पंतप्रधान झाल्यावर त्यांनाही गोष्टी हाताळता येईना. कारण युक्रेन युद्धामुळे आणि आता इराण युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेत, अन्नधान्याच्या पुरवठ्याच्या साखळ्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे महागाई चिकार वाढलेली आहे. हे जे सगळे बेकायदेशीर लोक घेऊन बसलेले आहेत त्यांनी जो उपद्व्याप मांडलेला आहे, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले जातात, पाकिटमारी केली जाते, म्हणजे चोऱ्यामाऱ्या केल्या जातात, त्यांचा त्रास झालेला आहे. त्यांच्याविरुद्ध जे इंग्लिश लोक आहेत ते पण फार धुमाकूळ घालणारे असतात, तेही रस्त्यावर उतरलेले आहेत. या ज्या सगळ्या रेप गँग्स वगैरे पाकिस्तानी होत्या त्यांच्या विरोधात इंग्लिश लोक उतरलेले आहेत. त्यामुळे समाजात फुल टेन्शनचं वातावरण असतं, मारामारीचं वातावरण असतं. हे सगळं होत असताना जी निर्यात होती त्या निर्यातीचे काही जी मुख्यतः युरोपला होती, पण ब्रेक्झिट युरोपमधनं बाहेर पडल्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर, प्रक्रिया, सगळ्या पेपरवर्क, त्याच्यामुळे तेही अजून सुरळीत होऊ शकलेलं नाही आहे. एवढंच काय, अमेरिका जो ब्रिटनचा सगळ्यात जवळचा मित्र देश होता, तिथे ट्रम्प तात्या डोक्यावर बसलेले आहेत ब्रिटनच्या, आणि तिथे सत्तांतर व्हावं, कारण ते उजव्या विचारसरणीचे आहेत, सरकार डाव्या विचारसरणीचे आहे, त्यामुळे ट्रम्प तात्या तिकडे डोक्यावर बसलेत. या सगळ्यामध्ये कीर स्टारमर सरकारची लोकप्रियता झपाट्याने घसरली. मे 2026मध्ये ज्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात लेबर पक्षाचा दारुण पराभव झाला. आत्तापर्यंत फारशी चर्चेत नसलेली, म्हणजे जशी बंगालमध्ये भाजपा 3 जागांवरनं 77 आणि 77वरनं 200च्या पुढे आणि 200च्या पुढे नंतर आता जवळपास सगळ्या जागा भाजपकडे आल्या, तशा ब्रिटनमध्ये गेल्या निवडणुकीत 2 जागा असलेल्या रिफॉर्म UK पक्ष सगळ्यात मोठा म्हणून पुढे आला. आणि त्यामुळे कीर स्टारमर यांची लोक त्यांच्या सहकार्यांनी मंत्रिमंडळाच्या राजीनामे द्यायला सुरुवात केली, त्यांना आव्हान द्यायला सुरुवात केली. आणि मग अँडी बर्नहॅम यांनी महापौर पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या म्हणजे तिथल्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या एक जागा होती तिथे ते मध्यावधी निवडणुकीत तिथल्या उभे राहिले, निवडून आले. आणि त्यांनी स्टारमर यांना आव्हान द्यायचा आपला निश्चय, आपली घोषणा केली. स्टारमर यांनी राजीनामा दिला आणि आता हे पंतप्रधान झाले. पण सत्ता कशी गाजवणार हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. असंही म्हणलं, एकीकडे देशाला आर्थिक शिस्त लावली नाही तर ब्रिटन हा एका प्रकारे आर्थिक राजधानी, जगाची लंडन ही आर्थिक राजधानी आहे. आणि तिथे जर तुम्ही लोकांच्या, श्रीमंत लोकांवर टॅक्स लावायला लागलात, त्यांच्या पिढीजात संपत्तीवर टॅक्स लावायला लागलात, तर हे लोक सगळे दुबईला, सिंगापूरला, जिथे त्यांना जागा मिळेल तिथे ते जातील. दुसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणात ब्रिटननी अमेरिकावादी भूमिका घेतली तर हे जे सगळे पाकिस्तानी आणि अरब लोक घेऊन ठेवले ते नाराज होतात, कारण त्यांना सेव्ह गाझा करायचं आहे, त्यांना ब्रिटनमध्येच पॅलेस्टाईन, गाझा वगैरे सगळं उभारायचं आहे. आणि त्याच्यामुळे जर इस्रायलच्या बाजूनी भूमिका घेतली तर हे नाराज होतात. पॅलेस्टाईनवादी भूमिका खूप घेतली तर पैसे पुरवणारे श्रीमंत लोक आहेत, त्याच्यामध्ये ज्यू लोकांचाही समावेश आहे, त्यांना धमक्या दिल्या जातात, ते लोक देश सोडून बाहेर पडतात. हे सगळं होत असताना उद्योगधंदे कसे आणायचे हाही विषय आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये
कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड अँड काय म्हणतात व्यापार आणि गुंतवणूक किंवा व्यापार आणि याबाबतचा करार अस्तित्वात आलेला आहे 15 जुलैला. आणि त्यामुळे जे आदित्य ठाकरेंचं स्वप्न होतं स्कॉच फ्री, म्हणजे तिकडची स्कॉच इकडे कमी करात आणायची, ते स्वप्न मोदींनीच साकार केलेलं आहे. आणि त्यामुळे आता ब्रिटिश दारूवर महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागात कर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. पण दुसरीकडे त्यांना फक्त तिथल्या दारूवर कर कमी करायचा होता. इथे भारतातनं ब्रिटनला निर्यात होणाऱ्या जवळपास 99% मालावरचा कर 0 कर पडणार आहे. आणि भारतीय लोक जिथे कामासाठी जाणार आहेत त्यांना तिथल्या आरोग्य विमाचे पैसे न भरावे लागल्यामुळे स्वस्तात ते आणखीन काम करू शकतील. तिथे ब्रिटनची स्पर्धात्मकता वाढेल, कारण तुम्ही जर वयाच्या 20शीत आणि 25शीत असाल तर तुम्हाला वैद्यकीय सेवांची फारशी गरज लागत नाही. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही हजारो पाऊंड भरणार असाल दरवर्षी तर त्याच्यामुळे खर्च वाढतो आणि त्यामुळे ती गोष्ट केलेली आहे. आणि हे सगळं होत असताना ब्रिटनमध्ये सत्तांतर होत आहे. त्यांनी नवीन पंतप्रधानांनीही बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खास करून त्यांचे परराष्ट्र सचिव किंवा विदेश मंत्री आहेत तिथे त्यांनी मिलिबांड यांना, म्हणजे ते आहेत ज्यू पण इस्रायल विरोधी भूमिका घेण्यात त्यांचं हातखंडा आहे. दोघं डेव्हिड मिलिबांड आणि त्यांचे भाऊ, त्यांना परराष्ट्र मंत्रीपद किंवा परराष्ट्र सचिवपद आहे. आणि गृहमंत्रीपदी पण त्यांनी शबाना मेहमूद म्हणून, म्हणजे मूळ पाकिस्तानी आणि नंतर ब्रिटनमध्ये जन्मानी वगैरे, पण त्यामुळे ते असल्यामुळे पूर्ण तिथे सेव गाझा टाईपचं तिथेही वातावरण आहे. आणि त्यामुळे अशी मंडळी ब्रिटनमध्ये सत्तेवर असताना एकीकडे भारतासाठी चांगली गोष्ट आहे, कारण व्यापार गुंतवणूक या सगळ्या गोष्टींना चांगली संधी आहे. पण दुसरीकडे सध्या जे आंदोलन सुरू आहे देशात, त्या आंदोलनाला खतपाणी घालण्याची इच्छा असलेली मंडळी त्यांना नवीन रूप तिथे आलेला दिसू शकतो. अर्थात त्याच्यामुळे चिंतित व्हायचं कारण नाही. ब्रिटनची अवस्था आता जगात काही फार मोठं त्यांच्या मनात त्यांचं साम्राज्य वगैरे असलं तरी ताकद तेवढी नाही आहे. पण तरी देखील सतर्कता राखणं आवश्यक आहे, कारण असं जेव्हा सरकार असतं तेव्हा तिकडे खलिस्तानवादी, पाकिस्तान, स्वतंत्र काश्मीरवादी, अराजकतावादी यांना पाठबळ मिळत असतं. पण बाकी एकूण त्या देशापुरता विचार केला तर पंतप्रधान बदलून फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही. ज्या प्रकारच्या गटांगळ्या ब्रिटन खात आहे त्या गटांगळ्या भविष्यातही त्यांना खाव्या लागणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.